कारण का परिचा भागवत होते पाप सांगतो लक्षात परिचा भागवत कारण त्या कामाला कारण का लक्षात ठेवा परिचा भागवत कुणाची भक्ती करत होते कारण का पंढरपुरामध्ये दोन संत होते बघा परिचा भागवत आणि अजून एक पांडुरंगाची भक्ती करत नव्हते हा कुणाची भक्ती करत होते परिचा भागवत कुणाची भक्ती करायची हा कुणाची भक्ती करायची देवीची कारण रुक्मिणीची भक्ती करत होते अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटले भवाने प्रगटले भवाने तपाती तपाती करावी झाडणे पण देव एक ठिकाणी नाही पांडुरंग परमात्मा पुढे आहे आई साहेब माग आहे लक्ष द्या कारण का तो विषय फार मोठा आहे विषय नाही पूर्ण आणि त्या काळातील परिचा भागवत परिस म्हणजे काय हो कारण का ती भागवत सांगायची कोण परिचा भागवत आणि कुणी येत नव्हतं फक्त रुक्मिणी माता यायची कुठे यायची ती भागवत ऐकायला कोणाचा आई साहेब बसायच्या परंतु तिचा विषय निघाला लंकेचा विषय निघाला कोटी घरे काशी आणि तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्त कोटी कारण तिचा निघाला विषय त्या टायमाला परिचा भागवतचा तिचा विषय सांगता येईना झाला पण बाकीचे तुम्ही आम्ही होतो ना वारकरी मला लंकेचाच विषय सांगा त्या टायमाला परिचा भागवत आई साहेबाकडे आले आई साहेबांना सांगितलं म्हणजे बस म्हणजे माझ्या हातावर बसविला कुणाला परिचा भागवतला कुठं आल्या लंकेमध्ये कारण आई साहेबांना लंकेचं सगळं माहित होतं कारण का ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला होते 14 वर्ष त्यावेळेस 6 महिने रावणाच्या कुठं होते बंदीखान्यामध्ये लक्षात त्यांना तिथं सगळं माहिती होतं सांगितलं की रावणाचा महाल ही मंदोदरीचा महाल ही म्हणजे कुणाचा कुंभकर्णाचा वाडा सांगत असताना ज्यावेळेस कुठं आले नामदेव महाराज आपल्या कोण बिभीषणच्या महालापाशी आले हो तिथं काय झालं होतं महाराज कीर्तन चांग होये हांगी हरी रूप कारण ते कीर्तन सांगत होतं कोणाचं हे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे नामदेवा बोला भंग परिचा भागवत आणि परिचा भागवताने म्हटल्याबरोबर त्या टायमाला आई साहेबांनी पण आशीर्वाद दिला बघा बिभीषणला
कारण का जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुमचं भजन कीर्तन चालू पाहिजे. आता सुद्धा त्यांच्याकडे तुम्ही गेलात ना बीबीसीच्या महारामध्ये तिथं भजन कीर्तन काकडारती हरिपाठ सगळं चालू. हो त्या आशीर्वादा प्रोग्राम होते चालू विषय. आणि अशा प्रवेश पंढरपुरानंतर तिथं आहे वाळवण नामदेव कीर्तन करी नाचता नाचता देवता गळा पितांबर सावध होणे आयसे बोले कबीर. आणि देवा त्या टायमाला परीक्षा भागवताला सांगितलं आई साहेबांनी. आई साहेब म्हणता आई साहेब म्हणजे सगळे म्हणजे माझ्या तुम्ही माझ्या प्रवचनला बसता कारण त्यांचं प्रवचन पाठीमागे आहे. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन राहिलं समोर राहायचं मला. कारण नामदेव महाराज लक्षात ठेवा जिथं कीर्तन असल लक्षात ठेवा पाठीमाग. हो दिले देऊळ जगामध्ये येतात त्याती नामदेवाची सुरतेला लक्षात घ्या. आणि ती देव मंदिर दिपायची मला आणि ते कीर्तन करायचे नामदेव महाराज. कारण का त्या परिचा भागवताला अहंकार होता. अहंकार झाला तुका म्हणे वाया तुका म्हणे वाया तुका म्हणे वाया म्हणजे मी कोण ब्राह्मण आहे अभक्त तो ब्राह्मण घडो त्याचे तोंड हा भक्त तो ब्राह्मण घडो त्याचे हा युगाची रांड प्रसाद. काय ब्राह्मण कुळामध्ये मी नामदेव महाराज दर्शन घेऊ का. अहंकार होता माझा परिसर भागवताना. पण आई साहेबांनी सांगितलं जोपर्यंत म्हणजे तुझा अहंकार जाणार नाही तोपर्यंत पांडुरंग परमात्मा तुम्हाला जवळ घेणार. आणि त्यावेळेस परिसर भागवत हो कुठं आले नामदेव महाराज ठेवा. आई साहेबांना प्रश्न केला आई साहेब रात्र दिवस म्हणजे भागवत वाचतो म्हणजे माझ्या लेकरावा तुझ्या काय खायचं. त्या टायमाला परिस्थिती आई साहेब भक्तीच्या जोड. कारण का भक्तीचं ऋण काय असतं भक्तावर असतं मला. त्या टायमाला न सांगता तुम्हा कोळो येते अंतरा काय केला परीस दिला. कुणाला दिला कारण परीचा भागवताच्या प्रक्रियेचं नाव होतं कमला. त्याला परीस दिला मला. आणि परीस दिल्यानंतर आता ही माझ्या माता वगैरेला कितीही सांगा आता श्यामला कुणाचा आहे फार मोठा विषय त्यांचा कारण इथं नाही सांगणार. कारण का ह्याला सांगू का म्हणलं ना सांगणार म्हणजे सांगणार किती का तरी चालतं. माझ्या मुलीचं लग्नाला कोर्टा लगेच बोलून जाईल कारण त्यांच्या मुखात राहणार श्याम आहे महाराज. हो कारण तुझ्या मुखात कधी राहणार आणि त्यावेळेस कुणाकडे नामदेव महाराजच्या पत्नी बसल्या कोण परिसर भागवत म्हणजे रातना दिवस म्हणजे देवपूजा म्हणजे नवरीच्या कीर्तनात नाचतो. हो पाषाणाची मोरते काके थरा थरा पाषाणाची मोरते काके थरा थरा
देवी बरोबर नाम माने, नाम माने. पापे खरा खरा, पाजनाची मोरते, पापे खरा खरा. कारण पाषाणाची मूर्ती कापे खरा खरा, देवी भला भरा नामा म्हणे. कारण का हत्त काबुली महाराज मूर्ती लक्षात ठेवा, नामदेव महाराज. आणि तुम्हाला जी म्हणे मला परी दिला कोण म्हणले, परीचा भागवताची पत्नी कमला करा म्हणजे नामदेव महाराजच्या पत्नीला म्हणजे ठीक म्हणजे महाराज ती परीचा आणला महाराज. हिने लोकांना काय केलं, परीसाच्या अंगे चोरी झाला विळा वाकविल्या कळहीन नव्हे. कारण का परीक्षाचा स्वभाव आहे, कुण्याही बाजूला जर पैसे केलं काय होतं, सोनं होतं. तसं ह्याचा संसार चांगला झाला परीक्षा भागवतचा. आपण गप असावं पतीनं नामदेव महाराजच्या पत्नीला आणि असा म्हणजे महाराज तुपाचा वास म्हणजे या म्हणजे पत्नीनं कुठून आणलं म्हणजे परीचा भागवत परीच होता, परीच घेतला आणि परीच घेतल्यानंतर म्हणजे परीच उचलला केंद्रामध्ये. परंतु परीचा भागवत त्या पत्नीला विचारलं, जर आता जर आपला तुला परीच सापडला इथं, मला तर वाटत नाही माझं वाढी तिने पूर्ण करेल. हा मी तुझ्या माईचं दांडलं नाही परीच घेतलं त्यांनी, चंद्रबाई फेकून दिला महाराज. आणि फेकून दिल्यानंतर त्यावेळेस त्यांनी काय केलं महाराज, हो परीचा भागवताने पत्नीला रडत आली महाराज नामदेव महाराजच्या पत्नीचं. आणि पत्नीने सांगितलं माझ्या नवऱ्याने चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. आणि नामदेव महाराज कीर्तन करत होतो वाळवंटामध्ये. कीर्तन करताना सांगितलं मला परीच मला द्या. आणि गुडघ्याच्या पाण्यामध्ये गेले आणि हातामध्ये वाळूचे आणले. हे म्हणजे तिला ओळखून उठला परीच घेतला काढून मला तिथं लावला लोकांना अजून घे दुसरं सगळं पिकून दिलं परीचा आणि शरणार्थी तुम्हाला ब्राह्मणातून पैसा शरण आले. आणि काय केले, गुरु परमात्मा आणि त्यांनी 22 अभंग लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये एक फक्त आरती आहे आणि एक 21 अभंग त्यांनी काय केले नामदेव महाराजांचं आणि देवाचं केले. पैसे भरपूर सांगायला आपल्याला. कारण का त्या कामाने सांगितलं की म्हणजे जे पाप होतं, कारण का जोपर्यंत सद्गुरू होत नाही सद्गुरू घडत नाही तोपर्यंत अशा 1000 वाऱ्या केल्या तर लक्षात मला हे सांगायचं की त्याला सद्गुरूच पाहिजे. कारण नामदेव परिसरामध्ये अनेक वर्णन केलं. हो कारण देवतेची संत संत देवतेची संत संत तुका माने तुका माने
म्हणे देव झाला. तिचा अहंकार संपला की तो मनुष्य देव. देव ते संत, संत ते देव, निमित्त मात्र प्रतिमा. कारण का ते तुकोबाला माहित होतं कुठं संतापाशी गेलं ते पाप घेऊन जातं, अन्यथा पाप घेऊन जात नाही. तुम्हाला तुकोबाला माहित होतं म्हणून माझे तुकोबार आहे. अभंगाच्या तिथे